गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज घरी दिसतोय कोणतरी. शाळेची बॅग सगळं काय तयारीत ठेवलं होतं. बट आपल्या बुग्गूला ॲक्च्युली बरं नाही वाटत आहे. थोडंसं ताप आला आहे. कालपासूनच थोडंसं तिला लो फील होत होता. सर्दी झालेली. रोज रात्री किंवा दुपारी आम्हाला थंड पाणी बघताना पिऊन एक व्यक्ती पाठी लागायचा. मला पण थंड पाणी, मला पण थंड पाणी. थंड पाणी पिऊन पिऊन शेवटी आला ताप. आणि त्यामुळे आज स्कूलमध्ये नाही. बुग्गू हर्ष, तर का डॉक्टरकडे पण जाणं झालं, पण त्यांनी सांगितलं व्हायरल. ठीक आहे, तू बोल. एक औषध दिलं फक्त त्यांनी. नॉर्मल आहे, ठीक आहे, ते 1-2 दिवसात बरं होईल करून. पण आज जाण्याची शक्यता होती. बट स्कूलला जाताना चांगलं थोडंसं म्हणजे येतोय जातोय ताप. तर त्यामुळे म्हटलं नको, उगाच आपल्यामुळे अजून दुसरे पण बेबीज आहेत स्कूलमध्ये, त्यांना पण ताप होण्याची शक्यता आहे, म्हणजे व्हायरल असं. म्हणून बुग्गूला नाहीये. बुग्गू आज घरी आरामात आहे. पण आज बुग्गूने आंघोळ नाही केली, कारण की तिला ताप आहे. तिला असंच हातपाय धुवून बसवलंय ना बेटा. पण ब्रश तिने स्वतः केलाय. नाही, हे कशाला बोलतस काहीतरी. नाही, कशाला. अरे हे कोणी शिकवलं तरी बोलतस काहीतरी. कशाला आहे. ही जेव्हा छोटी होती ना, तेव्हा मी तिचा ब्रश केलं की नाही विचारायला तोंडाचा असं. नाही, ब्रश नाही केला. त्याच्यावरून असं तिला परत ब्रश करायला लावत होतो रात्रीचा. चला आपण बाहेर चाललो काहीतरी नाश्ता घ्यायला. बरं फ्रेंड्स, मी तर निघालोय बाहेर काहीतरी नाश्त्याला आणण्यासाठी. बुग्गूच्या मते तिची तब्येत का खराब झाली होती माहितीये? सांग बेटा, तुला का बरं नव्हतं वाटत? आता पण ठीक नाहीये बेटा, ताप आहे थोडासा. तुला काल काय झालं? कशामुळे झालेलं? कशाला? कशामुळे झालेली उलटी? मग तुला शिरा नाही आवडत? नाही. टिफिन मध्ये शिरा खाल्ल्यामुळे उलटी झाली? मला आप्पाला आवडतं. आप्पाला आवडतं. आज पण शिरा बनवायला सांगू मम्माला? नको. तू खाणार शिरा? नाही. स्कूलमध्ये काल मम्माने तिला शिरा दिला होता. तो खाल्ल्यानंतर पासून तिचं म्हणणं आहे की तिला थोडंसं लो व्हायला लागलंय. आणि मग घरी आल्यानंतर मग तिला वॉमिटिंग पण झालं. मग आम्हाला थोडं चिंताजनक वाटलं. मग संध्याकाळी डॉक्टरकडे मध्ये बोलले इट्स ओके, काय नाही, ठीक आहे. बाकी काय सिम्पटम्स नाही आहेत, फक्त ताप आहे थोडासा. बाकी नंतरला त्यांनी संध्याकाळी तर पनीर मसाला भात खाल्ला, म्हणजे पनीर बिर्याणी. त्यांनी काय झालं नाही तिला. ते शिऱ्यामुळे मरमळलं असेल मग कदाचित तिला. प्लस परवा तिला पायाला आहे बघा, दाखव बेटा पाय. आणि जेव्हा ती तिथे पडली ना, तेव्हा खूप रडली. खूप म्हणजे समजा अर्धा पाऊण तास. मी ना हात लावला. अच्छा, मग चुकून लागला असेल. मग ठीक आहे. सॉरी. खूप रडली. मग आम्हाला वाटलं आता हे खूप रडल्यामुळे झालंय ते, का शिऱ्यामुळे झालंय, का काय वेदर चेंज आहे, का क्लायमेट चेंज, का शाळेतून असं. ते तर कमी शक्यता वाटते. पण की दुसऱ्या बेबीला झालं मग हिला झालं, तसं नसेल. जे पण असेल ठीक व्हावी लवकर आणि मस्ती करावी, शाळेत जावी छान छान. आज आप आओगे क्या? हे दिसायला एवढं छोटं दिसतं, पण जेव्हा हे सांगतं तेव्हा खूप जास्त सगळीकडे घुसतं, सगळ्या ठिकाणी. काल ते क्लीन करण्यात खूप वेळ गेला. ब्लॉग मध्ये तेवढं शेअर नाही झालं. बट बेडच्या खाली हे चटणी सांबार जिथे पण पडतं ना, त्याच्यासोबत फक्त ते पाणीच नसतं, ते ग्रेव्ही दिसते. त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस, टमाट्याचं साल्टे, छोटे छोटे ते राईचे दाणे, त्याला राईचे दाणेच बोलतात ना पूजा, ब्लॅकवाले ते दाणे, आणि ते सगळीकडं पसरलेलं. अरे बापरे. तरी अजून परत एकदा मी ते क्लीन करणार आहे सगळं. गॅस बंद करशील का? आता ही विचारते, म्हणजे ऑप्शन नाहीये काय. ती करायची आहे गोष्ट, पण ती विचारून प्रस्तुत करते. नाही म्हणायचं ऑप्शन नाहीये. चला ते मंदिर किती क्लिअर दिसतंय. ओळखा बरं, स्कूलला दांडी मारून कुठे झाली आहे.
कुठे झाली आहे तू स्कूलला सुट्टी येऊन? कुठे जाते? आजी बाबाकडे. कशाला? स्कूलला का नाही गेली? तिथे ऑक्टोबर काय? अरे गेला उडत ऑक्टोबस चल. एकदा घाबरलं तर साक्षात घाबरवते. ती सकाळी उठली तेव्हा थोडाफार तिला ताप होता आणि आता पण सर्दी आहे हा थोडीशी. मग ती उठली त्याच्यानंतर तिला थोडस खायला वगैरे दिलं आणि मग औषध वगैरे दिलं आणि मग थोडी खेळत वगैरे होती ती आणि टाइमपास वगैरे केला तिने आणि मग थोडं आता तिला कुठे जरा बरं वाटतंय. आता कुठे तिला बरं वाटतंय म्हणून विचार केला की जाऊ. आजी बाबांना फोन करून सांगितलं आहे की आम्ही येत आहोत, तुम्ही घरी आहात का? टिटवाळ्यावरून रिटर्न आले का? तर येस, दे हॅड रिटर्न. मी एकटाच जाणार होतो कारण की ते जेजुरीवरून आणलेलं सामान इतक्या दिवसा झालं आपल्याकडेच आहे. तर ते आता जाऊन आपण फायनली देऊ. दादा एकटे केलं होता त्याने त्यातली टांगली होती ना तू. तर मी एकटाच जाणार होतो पण तितक्यात मग काय बोलून माझं बोला त्याच्याकडून लोटत आणलं त्याने माझ्याकडून हा ना माझ्याकडून लोटत आणलं होतं लावून दे बाय द वे मी एकटाच चाललो होतो. माझ्यासोबत मग अजून 2 जॉईनी झाले. म्हटलं चला सगळेच जाऊया, नाहीतर मी एकटाच आलो असतो तर ट्रेननी जाणार होतो. पण आता हे पण आहेत तर मग कारण की आजकाल कोणाला तरी स्कूटी पण नको आहे आणि चालायला तर बिलकुल नको. त्यांना कार घेते तर कारच पहिले सगळीकडे जाते. असं काय नाही गप्प तू झालं माझं नाव पुढे करू नकोस. स्वतःच नाही हे कर. अरे मी गुब्बू बद्दल बोलते रे, गुब्बू बद्दल. मला पण कंटाळा येतो आजकाल चालायला. लाव ना चल ये तिथून बाहेर. दोन ना हा 2 बोल ना. हा एक यूज अँड थ्रोचा क्लास आहे का? हा हा ठीक आहे, त्याच्यातूनच थोडं थोडं पण दर एक नको तसं पण दिला थंड असली तर नको. नाहीये त्यांच्याकडे तसं वालं. तू आहे हा नाहीये तसं वालं. पेपर 40 रुपए प्राप्त हुए. ठीक गपचूप पटपट. इथे बघत बसलो ना की टाइमपास होईल खूप सारा. अभी बारिश में कैसा करोगे? बारिश में बंद कर देते हैं. बंद ही? नहीं चलता है ना ज़्यादा. बारिश में ना मतलब हम लोग का फिर ज़्यादा मटेरियल का ही पैसा नहीं निकल पाता है. अरे. प्रॉफिट नहीं होता है फिर. मेरे को लगा होता रहेगा इतना टेस्टी जूस. नहीं, बारिश में नहीं. और हम लोग कैसा सीजन आम आता है तो वही बनाते हैं ना. फिर वैसे बनाएंगे तो वो भी पानी रहेगा, पतला रहेगा. हाँ वही आपका नहीं है उतना, ये प्रॉपर मैंगो. ये हम लोग सीजन में ही बनाते हैं. हाँ, हाँ, हाँ. बारिश नहीं है ना इसलिए चालू है. बारिश आता तो फिर बंद. 3 महीना रहता है, मार्च अप्रैल में. अच्छा मुझे लगा वो छाता बारिश की तयारी है. नहीं तो धूप के लिए. जाण्या अगोदर मस्त आपण गाडी पण फ्यूल अप करून घेतली आणि स्वतःला पण फ्यूल अप करून घेतलाय. आज जास्त टाइम लागला जे की गाडी कुठेच थांबली नाही. येता येता डायरेक्ट बँड्रा सिग्नललाच थांबली. आता गाडी थांबलीच नव्हती पण तरी 5 वाजले. येता येता मधल्यामध्ये थोडंसं ट्रॅफिक होतं म्हणून आपण नाश्त्याच्या टायमिंगला पोचलो तर थोडा स्नॅक्स मग पोचलो. पण ते सुकलं तरी पण त्याचा सुगंध येतोच. तिला काल बरं नव्हतं वाटत ना, मग स्कूलला पाठवलं नाही. मला आवडत. ते ठेवलं की नाही तुम्ही घरात? हा एक ठेवलं. एक तुम्ही बोललेला तर ते तसंच. किती आणलं? त्याचं मोठं होतं काय? नाही एवढंच परफेक्ट साईज. मीडियम साईज. परफेक्ट साईज. पण ह्याच्यामध्ये ठेवायचं काय? भंडारा. भंडारा ठेवायचा. तर भंडारा असं वर आला ना हा हा त्याचं चिमूट घेऊन आपल्या देवघरात आपल्याला सगळ्यांना लावायचं. लावायचं. हे जर भांडं त्याचं रिकामं झालं तोपर्यंत हे रिकामं होत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच कमी होणार नाही. असं त्याचं महत्व होणार. स्फोटम म्हणतात स्फोटम. हे कसले पापड आहे? बटाटा पापड. हर्ष बेकरी मधला व्हेज रोल. पाणी ते ना दुधाचं खा. आज जरा मला उशीर झालेला. कपडे धुत होते बेटा तू आलास तेव्हा. हा
तर माझं म्हणणं असं आहे की हे बघ तुला मम्मी जरा नको ना पुऱ्या बिऱ्या. अरे मी आता दोन एवढं सगळं पुरी खाल्लंय हे मग बघ, बसून. 2 पुरी आहे, श्रीखंड, डाळ भात आणि शिमला मिरची बटाटा हे तुला खावं लागेल. 2 तरी मी मी तुला वाढते. माहितीये मी यायच्या अगोदर पण खाल्लाय. प्लस आता घरी इथं तो हर्ष बेकरीचा रोल होता तो खाल्लाय, समोसा खाल्लाय. ते जेवणा ठीक आहे, व्यतिरिक्त chips पदार्थ आहेत बेटा, जेवणा व्यतिरिक्त पदार्थ. बेटा आजीला बोल बस. नाही. हे बघ आता भाव्या- चहा पण मग पोट भरल्यावर नाही. तू खाणार काय? आणि पुरीनी तर बिलकुल नको एकच आपल्याला. खा, एक पुरी आणि श्रीखंड सगळं वाढून दे मला पटापटा. हा थोडं वाढून दे गप्प आज ती शाळेत का नाही गेली? तिची तब्येत ठीक नव्हती. बस. हा ती शाळेला सुट्टी मारून इकडे आली. अच्छा अच्छा बघू बरं इकडे. झालं आली, बरं झाली माझी बाळा आली. तिला डाळ भात पण भरवते. आजीला सांग तू शाळेत का नाही गेली? तू इकडे. भाऊया श्रीखंड आणते. हा? अरे मम्मी श्रीखंड पापड. कोण खात? एक तरी घास नको खा. नको. तू एकला 2ला जेवला नाही. जेवलं की नाही, झालं? गाडी ते चालव कोण- करा. एवढं खात बसलो पोट पूर्ण पॅक, मग परत आळस येतो मग परत. तू खायचंय पापड पण नाही, पुरी पण नाही. पुरी श्रीखंड खाशील बेटा थोडस लावून असं भरून. मग काय खायचं तुला? पापड आणि पुरी. अरे तुलाच अरे देते. डाळ भात करू का असं? डाळ भात मग पापड काय हा? तिथे ठेवते, तुझ्या इच्छेने खा, इथे राहू दे. हा हळूहळू खा, गरम आहे गरम आहे. तू याद आऊ बस. थांब जरा. हा. एवढं चढलंय ते किती? अरे मला नको, मला तर बिलकुल नको. मला मी नाही लावत ना. आजीला लाव, मला नको. मला लाव ना, मला नको बुगो. मला लाव बेटा. दाखव 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 आरसा दाखव. केस पण विचारते बरं. एवढंच निघाले पण नाही असं असं गुंता काढलास का? झालं निघाले. तू आता काय करणार आहे? तुला करते नाही नाही नाही, मला नको. नको तुझं चांगलं नाही मी नाही बोललो ना. ना नाही चांगले नाही इथे जाणे पुढे भाव्य, मी नाही लावत पावडर. नाही स्टॉप इट. लावते. पूजाला आवाज देऊ. तिला तेवढं समजून गाडीत बसल्यासारखं. पुढे गेली. गाडी कुठे लावली? सगळे नाही बसणार. आम्ही रिक्षाने येतो ना तिघं. काय रे ते? बुगो नको रे. काय बोलले बेटा ते? तर ऍक्च्युली आपण निघालो बाहेर. मी, पप्पा, मम्मी, पूजा, दोन्ही सिस्टर्स पण, बुगू पण. तर काय बँड्रा वेस्टला चाललो आपण. कशासाठी मग? ते रिलायन्स ट्रेंड्स मध्ये थोडंफार काय शॉपिंग करण्यासाठी. कसली? बघू मागे बस नीट. गाणं लाव ना ऑक्टोबरची बसतो इथे. निघूया. ओके थँक्यू. चल ऑक्टोबर लाव ना गाणं. तू लावते, तू बस चल. लाईट बंद करू. येस, तर लेट्स हेड टुवर्ड्स बँड्रा वेस्ट. हो, गाडीचा नंबर बघ. फॉर्टेमेट हर्षा एम्प्लॉय कोड 8888 माझा एम्प्लॉय कोड. बोललो ना, असे नंबर सिक्वल्स मला दिसत असतात हमेशा. आणि गाडी 46 आहे, म्हणजे पुढचीच आहे. त्या आपल्या बोरवली साईड पुढची असेल ना. बोरवली. आपण इथूनच जाऊया. 399 काय? चल नाही. नाही लिफ्ट नाही, मला लय खूप गरज. तर आपण आलो फ्रेंड्स ट्रेंड्स मध्ये बँड्रा वेस्टच्या काहीतरी शॉपिंग साठी. चांगलं आहे ना? हा चांगलं आहे. हा ना? हे दुसरं बघूया. बट आता टी शर्ट्स नको, आता मला शर्ट्स हवेत. शर्ट्स, नो मोर टी शर्ट्स. अरे वा वा वा. अरे वा वा. टुडे शी बंक्ड हर स्कूल. नो या शी डिड. नाही यू आर नॉट फीलिंग गुड यस्टरडे. नाही तर आज तिला थोडं सकाळी बरं वाटलं अजिबात आणि नाही. ती स्कूल बंक करून इथं आली आजीला भेटायला. यु नो. हा पूजा, पूजा
तिला शाळेला खाडा करून आली ना, ती बंक करून आली ना. नाही मी नाही आले बंक करून. माझं कॉलेज 12 वाजता. अरे तू नाही, अरे यार यार कमॉन, तू स्कूल बंक करून मम्मीलाच भेटायला येशील. हाऊ वुड यू थिंक आय वुड टॉक अबाउट यू की तू स्कूल बंक केला आणि तूच मम्मीला भेटायला, तू स्कूल बंक करून मम्मीला भेटायला. अरे मी बोलते भाव्यानी स्कूल बंक करून इथं आजी का बाबाकडे जाऊया, ती आली, मी एकटा येत होतो. तर कॉन्टॅक्ट काय बोलत होतो, हा तर ती आजीला भेटायला आली स्कूल बंक करून. तर से समथिंग अबाउट दिस, काय बोलू मी. एनिथिंग, एनी फ्यू गुड वर्ड. आयडिया, नाईस. नाईस आयडिया राईट. असंच भेटायला यायला पाहिजे. हा राईट, स्कूल बंक करून. हा ते स्कूल बंद करून नाही, बट हा यायला यायला पाहिजे. पाहिजे. पकडून आला तू पडशील ना. अशी अशी एक लाइटिंग करायची घरी वरती. See, if you see a purse of grey color at home, okay, it has 2 to 3 lakh cash in it and ATM cards, but you won't be able to access that. But see, if it's carrying cash and 1 2 gold chains, then you can utilize it, but check whether you have that purse at home or not. Because we think while traveling, means while coming back to home, we will take a route to Virar in between. ठीक आहे. So if you reach home and if you find my purse, keep it with you. Just I have my driving cards and my visas to all the countries access. So please take care of that. Rest money you can use it for shopping. Yeah. Bachchi bhai. No. One is Bachchi bhai and another one is Bachchi bhai because मी तिला बच्ची बोलतो तर ती भाई पण आहे. This one is I don't know. हा, he is vegetarian bhai. Veggie bhai. अरे बाबा. तुम्ही प्रॉपर टायटनचा पिक्चर बघितला, सिरीज बघा अमेझॉन प्राईम वरती फ्री मध्ये MX प्लेअर वरती बघा. एकदा बघायला बसतात ना पूर्णच बघायला. कशावर इन्स्पायरिंग स्टोरी एकदम घडीवरतीच आहे. टायटन बनली कशी, कशी डेव्हलप झाली, कसं चढ उतर होतं त्याचं पूर्ण स्टोरी. टाटाचीच आहे पण ते स्टोरी काय त्याची एकदा बघा. दॅट्स इट फ्रॉम रिलायन्स ट्रेंड्स. शर्ट बघायचं होतं बेटा. अरे मम्मी नाही, मी टी शर्ट घालायचं सोडून देणार आहे, मी शर्ट घालणार आहे आतापासून. थोडं एज मध्ये वाटलं पाहिजे, टी शर्ट घालायला बंद करणार आहे मी, शर्ट घालणार आहे ते पण प्रॉपर असे हे एल्बो वाले, म्हणजे ड्रॉप शोल्डर वाले. तिथे बाथरूम पण हो आहे. तू जा त्यांच्यासोबत, मी बघून आलो गाडी. खाली आहे ना आपली खाली आहे. मम्मी घे तुम्हाला एक खाना हो गई. किती मोठी आहे. मम्मी काय खाते, चिकन टिक्का. नाही हे काय मशरूम. मी रोस्ट, मी नॉनव्हेज नाही. तुम्ही मी बोंबील, मी मटन सांगितलं. अच्छा मटन आज मटन काही पप्पांचे ऑर्डर मटन थाली. ठरवते का आलं खाणार ते नाही खाणार. तो मच्छीवरून असे दुधाचे पदार्थ नाही मला ते अलर्जी होते बाबा मच्छी नाही मच्छीवरून काय खाल्लं ना. मी काय एवढं खाणार नाही, तिला पण ते. मला बस झाला. तो तेच खरवस आहे ना, ते पपईच्या ह्याच्यावरून केलेलं आहे. कुठं गेली पूजा. जस्ट डन विथ द डिनर फ्रेंड्स. जैनमध्ये आलो होतो, पार्टी शॉपिंग झाली, इथे डिनर. आणि मी काय जास्त खाल्लं नाही बिकॉज घरी गेल्यावरती मम्मीने नाही का मस्त डाळ भात येते सगळं पोट एकदम भरून भरून म्हणून मी इथं कमी ठुसला. आणि पूजा माझा आणि दोघांचं म्हणजे डोकं दुखायला लागले म्हणून घेतला. काय घेतलं निश्चित. काय करू माहिती का, असं जा, गाडी इकडे घेऊन हा इकडे घेऊन येतो मी ते घेऊ. आंब्याची गुळी आहे. हे जेवणावरून डायरेक्ट कसं हा काय? चालेल. काय तसं नाही. डोकेदुखीची भाव्या भाव्या. कोणी टाईट लावलं. गोळी अरे. होती का बेटा? हा मी गाडी घेऊन आलो. अरे
काय असं करतात काय? हा? कुठं ठेवलं याच्यात ते राहू दे, थांबणे उतरल्यानंतर खातो आता थांब. काय त्याच्या माशी कोंडी. हाँ मी आहे बाय बच्ची बाय 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 बेजी बाय 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 गुड नाईट बाय गुड नाईट एन्जॉय ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. इथल्या इथे घरी चल थोडं पाणी घेऊ. चला बाय 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 बाय. हा काहीच घेतलं नाही बेटा तिला मी टी शर्ट. अरे मम्मी काय 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 आहे पण shopping? नाही. मागे 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 अरे सांगते तिला. हा 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 मम्मी बाय पोहोचल्यावर टेक्स्ट करते. बाय हा बाय. तिला मी गाणं लावलो. मी गाणं लाव, मी बोली गाणं लाव. ऍक्च्युली मला खूप जोरात लू साठी जायचं होतं, पण कुठे वॉशरूमच अवेलेबल नव्हतं वेस्ट मध्ये. आणि मग हॉटेलमध्ये गेल्या गेल्या मी यांना मी शोधलं ऍक्च्युली बाहेर, आणि मी यांना सांगायला गेलो की आता सगळ्यांना ते जोर जोरात विचारायला लागले, झालं का वॉशरूमला जाऊन आला. मग मला थोडं ऑकवर्ड झालं, लाज वाटल्यासारखं, म्हणून मी नाही बोललो. तर मग हे अजून बोलायला लागले, नाही अजून नाही गेला अरे इकडे. मी बोललो नाही गेलो बस. कारण की सगळे मग हॉटेलमध्ये ऐकण्यासारखं झालं असतं. आता एक काम करतो, पटपट घरी पोहोचायचा प्रयत्न करतो आणि घरी जाऊनच फ्रेश होतो एकदा. होता ते आता 11:30. बघू घरी किती वाजेपर्यंत पोहोचतो. मी तिला खूप गाणं लावू. आयुष्य लवकर अर्ध्या तासात पोहोचावं पटकन. त्यामुळे आपण मध्ये कुठंच ना थांबता आपण डायरेक्ट घरीच जायचा विचार केला. घरीच जाऊन व्यवस्थितपणे सविस्तरपणे फ्रेशअप होऊ. बेटाचे खड्डे खुड्डे येतात, परत गाडीमधली AC. तर मेन बात काय आहे, उद्या सकाळी लवकर उठून उद्या स्कूलमध्ये पॅरेंट्स पॅरेंट्स मीटिंग. मीटिंग पण आहे. फायनली रिच होम फ्रेंड्स. इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू मग सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. भेटू बुगू झोपले फ्रेंड्स. चला फ्रेशअप आणि बघू उद्या सगळे बुगूची स्कूल मीटिंग मी टाइमवरती अटेंड करू शकतोय काय. पहिलं वॉशरूमला जायचं होतं मला काही करून, बट हिअर इज माय वॉलेट. खूप टेन्शन मध्ये होतो, बट चला प्रॉब्लेम सॉल्व्ह. I'd fly over my own state. Something about those city lights were calling out my name.